समाजकार्यातील प्रेरणास्थान गुरुवर्य डॉक्टर राखीताई मोरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न। समाजकार्यात अग्रणी भूमिका निभावणाऱ्या, सामाजिक परिवर्तनासाठी कार्यरत आणि अनेक उपक्रमांची प्रेरणास्थान असलेल्या सम्यकधाम चॅरिटेबल ट्रस्ट नाशिकच्या संस्थापिका अध्यक्षा गुरुवर्य श्रीमती डॉक्टर राखीताई मोरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। हा सोहळा शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता नाशिकमधील सप्तशृंगी निवास महालक्ष्मी मंदिरासमोर पोलीस चौकीमागे दिंडी रोड म्हसरूळ नाशिक येथे संपन्न झालाय। या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी सम्यकधामच्या कार्याशी जोडलेले सर्व शिष्य परिवार आणि कार्यकर्ते उपस्थित राहिले। गुरुवर्य श्रीमती डॉक्टर राखीताई मोरे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेल्या शिष्यांनी आपल्या गुरुमातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या कार्याची गौरव मुद्रा उपस्थितांसमोर उभी केली आहे। या सोहळ्यामुळे परिसरात भाविक आणि समाजसेवकांचा उत्साह ओसंडून वाहत दिसला। गुरुवर्य श्रीमती डॉक्टर राखीताई मोरे यांनी समाज भावना जागृत ठेवत त्यांनी अनेक कुटुंबांना आधार दिलाय। अभिष्टचिंतन सोहळ्याला शिष्यांनी गुरु मातेस पुष्पहार अर्पण करून सत्कार आणि आशीर्वाद घेऊन आपले गुरुभक्तीचे नाते अधिक दृढ केले। या प्रसंगी उपस्थित पाहुण्यांनीही राखीताई मोरे यांचे प्रेरणादायी जीवन प्रवासाचे कौतुक केले। समाजातील दुर्बळ घटकांसाठी कार्य करणे हेच खरे अध्यात्म असल्याचा संदेश गुरुवर्य श्रीमती डॉक्टर राखीताई मोरे यांनी दिला असून त्यांच्या जीवन प्रवास हा सेवा धर्माचे प्रतीक आहे। त्यामुळे हा अभिष्टचिंतन सोहळा हा केवळ वाढदिवसाचा उत्सव नसून समाजकार्यातील त्याग, समर्पण आणि सेवाभावाचा उत्सव ठरलाय। मालेगाव तालुक्यातील उमरादे येथील पोलीस पाटील राहुल भाऊ ताडगे यांनी प्रत्यक्ष दरबारात उपस्थित राहून ताईंना शुभेच्छा दिल्या। तसेच सम्यकधाम चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष पवनदादा नारायण ताडगे यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहून ताईंना मनपूर्वक शुभेच्छा अर्पण केल्या। जय अंबे, जय श्री महाकाल। सर्वांना नमस्कार। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते। मी सर्वांचा आभार प्रदर्शन करते। आज प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सोशल मीडियाद्वारे व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक तसेच स्वतः मला येऊन शुभेच्छांचा वर्षाव केला आहे। त्याबद्दल मी सर्वांचे, माझा शिष्य परिवार, सामाजिक कार्यातील माझे भक्तगण, राजकीय क्षेत्रातील सर्व क्षेत्रातील ज्यांनी शुभेच्छा मला प्रदान केला त्या सर्वांचे मी ऋणी आहे। त्यांचे आभार प्रदर्शन करते। तुमच्या शुभेच्छांचा मी स्वीकार केला, तो मी अशा पद्धतीने व्यतिरिक्त करून दाखवते आहे। असंच प्रेम सदैव राहू द्या, वाढलं तरी हरकत नाही असं मी तुम्हाला आवाहन करते, मनातील इच्छा व्यतिरिक्त करते। आणि खरंच सांगेल, आज माझा अभिष्टचिंतन सोहळा माझ्या दिव्यांग बाळांबरोबर साजरा झाला। त्यांच्याबरोबर आनंद व्यतिरिक्त करून मी त्यांनी बनवलेला केक कापला, केकचा आनंद घेतला। हे माझ्यासाठी आई होण्याचं खूप मोठं सामर्थ्य। त्यानंतर या प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या शुभेच्छांचा वर्षाव, तसेच स्वतः भेटून दिलेल्या मला शुभेच्छा याचा मी स्वीकार करते आणि शतशः ऋणी आहे। असंच प्रेम सदैव दरवर्षी मला देत राहा ही अपेक्षा करते। असंच माझा परिवार वाढत राहो, बाळगोपाळांनी माझा दरबार भरावा, वाढावा अशी मी भगवती चरणी प्रार्थना करते। जय अंबे, जय श्री महाकाल। आज आमच्या राखीताई मोरे यांचा वाढदिवस आहे। प्रथमतः त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। विश यू व्हेरी हॅपी हॅपी बर्थडे। खरं तर राखीताईंचा वाढदिवस हा दरवर्षी येत असतो आणि सगळे आप्तस्वकी आम्ही एक वर्षाच्या निमित्तानं भेटत असतो। सामाजिक क्षेत्रामध्ये राखीताईंचा सिंहाचा वाटा आहे। अनेक सामाजिक कामं त्यांनी त्यांच्या हातून पार पाडलेले आहेत। राखीताई ह्या सहृदयी आहेत, सगळ्यांशी त्यांची मैत्री आहे। मी त्यांची आई आहे आणि मैत्रीणही आहे। या नात्याच्या निमित्तानं मी त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देते। धन्यवाद। आज गुरुवर्य सम्यकधामच्या राखीताई मोरे यांचा वाढदिवस आहे आणि त्या समाजकार्यात आणि गोरगरिबांना मदत करण्यामध्ये अग्रेसर असतात आणि प्रत्येकाला अगदी जीवाने किंवा जीव लावून अशा प्रेम करतात। अशा या राखीताईंना आमच्या सर्वांकडून आणि आपल्याकडून वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।